नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुमच्या आधार कार्ड सोबत जर तुमचा मोबाईल नंबर लिंक केलेला नसेल किंवा तुम्हाला तुमच्या आधार कार्ड सोबतचा मोबाईल नंबर जर बदलायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर कसा लिंक करायचा आहे किंवा कसा बदलायचा आहे तेही घर बसल्या मोबाईलवरती तुम्ही कसं करू शकता हे या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, तुमच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी गुगलवरती जायचं आहे आणि गुगलच्या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला पोस्ट ऑफिसची वेबसाईट या ठिकाणी सर्च करायची आहे। काय लिहायचं आहे? IPPB असं लिहून तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे। बघा, सर्च रिझल्ट मध्ये जी सुरुवातीची लिंक येईल इंडिया पोस्ट पेमेंट बँक यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघा, त्यानंतर इंडिया पोस्ट ऑफिसचं जे ऑफिशियल वेबसाईट आहे ती वेबसाईट या ठिकाणी ओपन होईल। इंडिया पोस्ट पेमेंट बँक या ठिकाणी तुम्हाला सर्व्हिस रिक्वेस्ट या टॅब मध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन आहेत, IPPB कस्टमर आणि नॉन IPPB कस्टमर। तर या ठिकाणी तुम्हाला पहिल्या नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। बघा, या ठिकाणी असा इंटरफेस ओपन होईल। त्यानंतर ही जी डोर स्टेप बँकिंग सर्व्हिस रिक्वेस्ट फॉर्म आहे, हा फॉर्म या ठिकाणी ओपन झालेला आहे। आता या ठिकाणी याच्या अंतर्गत बरेचसे ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला ओपन होणार आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे पूर्ण जे ऑप्शन आहेत हे आपल्याला या ठिकाणी येणार आहेत। तर यामधला आपल्याला फक्त एकच ऑप्शन घ्यायचं आहे। आपल्याला घ्यायचं आहे आधार मोबाईल अपडेट। यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे किंवा या ठिकाणी आपल्याला टिक मार्क करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघा, आपण टिक मार्क करून घेऊ। त्यानंतर आपल्याला हे जे सोल्युशन फर्स्ट नेम लास्ट नेम या ठिकाणी दिलेलं आहे, या ठिकाणी आपल्याला आपली संपूर्ण माहिती या ठिकाणी टाकायची आहे। तर सुरुवातीला बघा, या ठिकाणी चूज अन ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला तुमचं जेंडर निवडायचं आहे। मिस्टर, मिसेस, मिस जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम टाकायचं आहे, त्यानंतर लास्ट नेम, त्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्हाला। आता हा मोबाईल नंबर कोणता टाकायचा आहे? तर या ठिकाणी तुम्हाला कोणताही मोबाईल नंबर या ठिकाणी टाकता येणार आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ईमेल ID टाकायचा आहे। त्यानंतर खाली जी ॲड्रेस फर्स्ट लाईन आणि ॲड्रेस सेकंड लाईन दिलेली आहे, या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आधार कार्ड वरती जो ॲड्रेस दिलेला आहे तो 2 टप्प्यामध्ये टाकायचा आहे। या ठिकाणी अर्धा टाका आणि ॲड्रेस सेकंड लाईन मध्ये या ठिकाणी तुम्ही अर्धा ॲड्रेस या ठिकाणी टाकू शकता। त्यानंतर खाली तुम्हाला पिन कोड या ठिकाणी टाकायचा आहे तुमच्या एरियाचा, तुम्ही ज्या एरियामध्ये राहता त्या एरियाचा पिन कोड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। आणि पुढे जे आहे नियरेस्ट पोस्ट ऑफिस, या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जवळचं जे पोस्ट ऑफिस आहे किंवा तुमच्या गावातलं असेल, तुमच्या शहरातलं जे जवळचं पोस्ट ऑफिस आहे ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे। त्यानंतर ही जी खालची लिंक IPPB ब्रँच, डिव्हिजन, रिजन, सर्कल, स्टेट हे जे ऑप्शन आहेत हे तुम्ही नियरेस्ट पोस्ट ऑफिस ज्यावेळी निवडाल त्यावेळी हे जे खालचे लिंक आहेत पूर्ण डिव्हिजन, रिजन, सर्कल, स्टेट हे ऑटोमॅटिक या ठिकाणी फिलअप होतील। तुम्ही जसं नियरेस्ट पोस्ट ऑफिस या ठिकाणी निवडाल त्याच वेळी तुम्हाला हे जे सर्व ऑप्शन्स आहेत हे सर्व ऑप्शन या ठिकाणी फिलअप होऊन जातील। डिव्हिजन येऊन जाईल, रिजन येऊन जाईल, सर्कल येईल, स्टेट येईल आणि त्यानंतर तुम्हाला एनी स्पेसिफिक रिक्वेस्ट, या ठिकाणी तुम्हाला रिक्वेस्ट काही टाकायची आहे का असं विचारते। या ठिकाणी तुम्ही टाकायचं आहे मोबाईल नंबर विथ माय आधार कार्ड, अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी टाईप करू शकता। आणि या ठिकाणी टर्म्स अँड कंडिशनला तुम्हाला टिक करायचं आहे आणि खाली हा जो कॅप्चा दिलेला आहे हा कॅप्चा कोड या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचा आहे। व्यवस्थितरित्या फिलअप करून तुम्ही ज्यावेळी सबमिट या बटनवरती क्लिक कराल लगेच तुमचा हा फॉर्म आधार कार्डच्या पोर्टलवर जाणार आहे, सबमिट होणार आहे आणि 7 ते 8 दिवसामध्येच हे जे डोअर स्टेप आपण बँकिंग सर्व्हिस रिक्वेस्ट जो फॉर्म भरलेला आहे
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी. तर पोस्ट ऑफिसचे जे लोक आहेत, जे कर्मचारी आहेत, ते तुमच्याशी संपर्क साधतील, तुमच्या ॲड्रेसवर येतील, तुम्हाला तुमच्या आधारशी तुमचा मोबाईल नंबर लिंक करून देतील. हे सर्व तुमच्या घरी येऊन ते तुम्हाला करून देणार आहेत. आणि यासाठी तुम्हाला काही जास्त फीस लागणार नाही. फक्त 50 रुपये तुमच्याकडून ते या सर्व्हिससाठी ते तुमच्याकडून घेणार आहेत. फक्त 50 रुपये तुम्हाला तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी लागणार आहेत. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ होता. तुम्ही घरबसल्या तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक करून घेऊ शकता पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत. घरी येऊन तुम्हाला ते तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक करून देतील. तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होता मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्र आणि नातेसंबंधामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.